नमस्कार मंडळी. काल परवाच्या चिंतनात आपण समर्पण या विषयावर बोलत होतो. अनेक वेळा समर्पण आणि शरणागती या शब्दांचा अर्थ लावताना आपला गोंधळ होतो. आपण प्रयत्न करू की या मागचा अर्थ नक्की कसा घ्यायचा, चिंतन करूया यावर. शरणागती म्हणजे आहे तरी काय? शरणागती म्हणजे पूर्णपणे शरण जाणं. आपलं मन, आपली वाणी, आपली प्रत्येक कृती त्या भगवंताच्या, ईश्वराच्या चरणी अर्पण करणं. साध्या भाषेत आपल्याला असं निश्चित म्हणता येईल की अशी परिस्थिती किंवा अशी अवस्था आली किंवा प्राप्त झाली तेव्हा आपल्याला कळतं, उमजतं, आता तूच माझा मार्गदर्शक आहेस. माझं जीवन, माझे निर्णय, माझं सुख, माझं दुःख मी सकल तुझ्या इच्छेने स्वीकारीन. थोडक्यात कोणाचा तरी आपण आश्रय घेतो. या गोष्टीचा आपण धार्मिक म्हणा किंवा आध्यात्मिक किंवा भक्तीच्या दृष्टीने जर विचार केला म्हणजे वर म्हणल्यासारखं शरणागती म्हणजे देवाच्या चरणी आत्मसमर्पण. या अनुरोधाने भगवंतानी गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करताना अतिशय सहज सोपं तत्व सांगितलं, पण जे तत्व आचरणात आणण्यासाठी अत्यंत कठीण असं आहे. तो श्लोक मी आता वाचून दाखवतो. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा अर्थ जर पाहिला किंवा वाचला तर श्रीकृष्ण भगवंत असं म्हणतात, तू सर्व प्रकारचे कर्म, कर्तव्य, शंका, संदेह बाजूला ठेव आणि केवळ भगवंतावर विश्वास ठेव. ही खरी शरणागती आहे. पण येथेच आपण नेमके अडतो. आपल्यातला मी सुटत नाही, कारण आपल्याकडून अहंकार सोडला जात नाही. भगवंत आपल्यासाठी काही करतात हे मान्यच होत नाही. कोणतीही अपेक्षा न ठेवता भगवंतानी दिलेलं कर्म म्हणून कोणतेच कर्म आपण करत नाही, कारण आपला निस्वार्थपणा त्यात नसतो. तो मी करतो हा भाव जास्त असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मी आडवा येतो. भगवंतानी गीतेमध्ये स्वतः जरी सांगितलं असलं की तू मला शरण ये, मी तुला तुझ्या सांसारिक बंधनातून सोडवीन, कर्मातून निर्माण झालेल्या पापापासून सोडवीन, तू काळजी करू नकोस. पण आपला मानवी स्वभाव आहे, आपण चिंता सोडत नाही आणि आपला मीपणा, आणि कारण आपल्या मीपणावर आपले नियंत्रण नाही. अहंकाराचा, मीपणाचा त्याग करून अंतःकरणापासून शरण जाणं ही भक्तियुगातली अंतिम अवस्था आहे. हे आपल्याला साधन मार्गामध्ये कळायला हवं. सध्याच्या काळात गरजेपुरते कोणाला तरी शरण जातो आपण. मग तो गुरु असेल, मार्गदर्शक असेल, डॉक्टर असेल व आपण अडचणीत असताना कोणी भेटलेली व्यक्ती असेल, ज्ञात अज्ञात कोणीही. पण याच्यामागे फक्त आपला प्रश्न सुटावा एवढीच भावना असते किंवा आपला स्वार्थच लपलेला असतो. म्हणजे एखादी निर्माण झालेली समस्या आपल्याला सोडवता आली नाही की आपण कोणाचा तरी आश्रय घेतो, आणि पण तो तात्पुरता असतो, सर्वस्व अर्पण केलेलं नसतं. थोडक्यात काय आहे, खरं तर शरणागती हा कर्माचा त्याग नाही, तर शरणागती म्हणजे कर्म करताना अहमचा केलेला त्याग. जेव्हा आपल्याला पडतं की आता माझ्या हातून काहीच होणार नाही, मी पूर्णपणे शक्तिहीन झालेलो आहे, तेव्हाच आपण आर्ततेने पुकारा करतो, शरणागत होतो. मला भागवतामधली एक गजेंद्र मोक्षाची येथे कथा फार आठवली, किंवा ती कथा फार सुंदर आहे. आपल्या मानवी स्वभावाचं चित्रणच आहे. मदनमस्त शक्तीने, सत्तेने मध्य धुंद असलेला गज आणि आपल्या सगळ्या कुटुंबासहित सरोवरामध्ये येऊन यथेच डुंबणारा आणि त्याच्यासमोर त्याच्यासारखाच
एक मगर येतो आणि मग दोघांच्या मध्ये एकमेकाला मारण्याच्या दृष्टीने स्वतःच्या ताकदीने ते प्रहार करायला सुरुवात करतात. मगर आत ओढत असतो आणि गजेंद्र आपला जीव वाचवत असतो. दोघांना स्वतःच्या शक्तीबद्दल वेगळा विश्वास, अहमपणा, खूपच वर्षानुवर्ष एकमेकाला मारण्यासाठी टपलेले हे दोन जीव आर्त असहाय्य होऊन जातात. कारण कोणी कोणाचा सोडतच नाही, म्हणजे कोणी कोणाला त्रास देणं सोडतच नाही. गजेंद्र एवढा शक्तिशाली पण शेवटी शक्तीहीन होऊन जातो आणि या काळापुढे शरणागती पत्करतो. आणि इथे सुरू होते गजेंद्र मोक्षाची कथा. गजेंद्र नारायणाला कळवळून हाक मारतो आणि म्हणतो की भगवंता, आता तूच खरा माझा रक्षण करता आहेस. आणि भगवंत देखील या गजेंद्र भक्ताची सुटका करण्यासाठी गरुडावर धावून येतात, गरुडावर बसून येतात आणि गजेंद्राला त्या मगराच्या म्हणजे काळाच्या तडाख्यातून वाचवतात. याच अनुराधाची गोष्ट आहे, कदाचित तुम्हाला परिचित असेल ही. बोटीवर प्रवास करत असणाऱ्या माणसाची कथा. प्रवास करता करता मध्येच वादळ सुटतं आणि चक्रीवादळाच्या संकटामध्ये सगळेच लोक भांबावून जातात. बोट हेलकावे खाऊ लागते. माणूस खूप प्रयत्न करू लागतो, कॅप्टन म्हणूया आपण त्याला. पण संकट एवढं मोठं असतं की शेवटी त्याची हतबलता होते. त्याला प्रयत्न सोडून द्यावे लागतात. तो स्वतःचे डोळे मिटतो, हात जोडतो आणि मग प्रार्थना करतो, हे भगवंता, मी सर्व तऱ्हेचे हर तऱ्हेचे प्रयत्न केले, पण आता मात्र सगळे तुझ्या हाती आहे. तूच आमचं रक्षण करता आहेस. आणि पाहता पाहता वादळ शमून गेलं आणि बोट आणि बोटीवरची माणसं सुरक्षित राहिली. ही विस्मयकारक गोष्ट आहे. आपल्याला ती अंधश्रद्धा वाटू शकेल, पण वस्तुस्थिती आहे. वर्तमानातली सुद्धा एक गोष्ट माझ्या संदर्भामध्ये आली होती. धनुष्यकोडी येथे खूप मोठा जमाव श्रीरामाचे भजन किंवा स्तुती गात होते. पण तेव्हा अचानक इतरत्र सर्वत्र परिसरामध्ये प्रचंड वादळ, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि अत्यंत भेसूर भीषण असं दृश्य निर्माण व्हायला लागलं. पावसाचा जोर वाढला. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की जेथे प्रार्थना चालू होती, जेथे स्तुतिगान चालू होतं, तेवढा भाग सोडून बाकीच्या भागामध्ये ते वादळ गरजलं, पडलं, पाऊस बरसला आणि कालांतराने तिथून निघून गेला. पण जिथं भजन होतं, पूजन चालू होतं, त्या भागात एक कण सुद्धा पावसाचा किंवा वादळाचा स्पर्श झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे वर्तमानात घडलेली. ही अंधश्रद्धा नाही बरं का. हा भगवंत शक्तीचा आलेला प्रत्यय आहे. थोडक्यात सांगायचा भाग असा आहे की आपल्याला भवसागरात वादळ येणारच. आपली ही जीवन नौका हलवत असताना नाकातोंडात पाणी जाणारच. आपलीही अवस्था कठीण होणार. पण आपल्या मुखात जर श्रीरामाचं नाम आणि त्याच्यावरचा विश्वास आढळ असेल तर तुमची जीवन नौका सुरक्षितपणे भवसागर पार करेल. म्हणून मित्रांनो, त्या भगवंताला शरणागत हो, स्वामीचरणी लीन हो आणि बोलू श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.